रितेश भाऊंचा मराठी सिनेमा आलाय तर तो हिटच होणार असं समीकरण झालंय आता. खरं तर मराठी ऑडियन्ससाठी छत्रपती शिवाजी महाराजांवर एखादा सिनेमा हे खूप फॅसिनेटिंग आहे. कारण की ते फक्त कॅरेक्टर नाहीये तर ते दैवत आहेत आमच्यासाठी. त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकूनच आम्ही लहानाचे मोठे झाले. शिवाजी महाराज म्हणजे शौर्य, धैर्य, करुणा आणि औदार्य यांचं संगम होते. तर चला बोलूया राजा शिवाजीचा ट्रेलर, हिंदी आणि मराठी ॲक्टर्सची कास्टिंग, सध्या होणारं ट्रोलिंग तरी ॲडव्हान्स बुकिंगचं कलेक्शन तुफान आहे. आणि तुम्हाला काय वाटतं? हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीमध्ये ते यशाचं शिखर गाठू शकेल की नाही? जेव्हा राजा शिवाजीचा टीझर आला, तेव्हा लोकांचे मिक्स रिस्पॉन्स होते. अजून इम्प्रूव्ह होऊ शकतो. आय फील ट्रेलरमध्ये ते इम्प्रूव्हायझेशन झालेलं आहे. जेव्हा रितेश यांची एंट्री होते, त्यांचे डायलॉग, त्यांचा लुक, त्यांचा गेटअप ह्याच्यावर घेतलेली मेहनत दिसून येते. सिनेमाचा ट्रेलर मी हिंदी आणि मराठी दोन्ही व्हर्जन्समध्ये पाहिला. जेव्हा मी मराठी व्हर्जनमध्ये त्यांचा ट्रेलर पाहिला, तर रितेश देशमुख यांची एंट्री ॲज अ छत्रपती शिवाजी महाराज म्हणून होते, तेव्हा त्यांचा लुक, गेटअप ह्याच्यावर घेतलेली मेहनत दिसून येते. आता काही लोक विकी कौशल आणि रितेश देशमुख यांचं कंपॅरिझन करत आहेत. तर यावर माझं असं मत आहे की काही कॅरेक्टर्स हे प्ले नाही केले जात, तर ते जगले जातात. अभिषेक बच्चन हे संभाजी शहाजी भोसले म्हणून इंट्रोड्यूस होत आहेत मराठी ट्रेलरमध्ये, तर ते हिंदीमध्ये का बोलत आहेत? ते जर मराठीमध्ये बोलले असते तर त्याचा एक वेगळाच इम्पॅक्ट पडला असता. त्या कॅरेक्टरचं एक वेगळंच चित्र उभं राहिलं असतं. पण आय रिअली होप की त्यांची ॲक्टिंग छान असावी, कारण की त्यांचे नेहमी सेम एक्सप्रेशन्स असतात. जिनी लिया या सईबाई यांच्या भूमिकेमध्ये दिसून आहेत. त्यांचा लुक पण छान वाटतो आहे. टीझरमध्ये त्यांनी जी डायलॉग डिलिव्हरी दिलेली आहे ती ट्रेलरमध्ये इम्प्रूव्ड आहे असं वाटतं आहे. जिजाऊबाई साहेब जेव्हा म्हणतात, त्यांचा जो डायलॉग आहे तो अक्षरशः अंगावर काटा आणतो. लेट्स टॉक अबाउट संजय दत्त ॲज अ निगेटिव्ह पाहून आता बोर झालं आहे. नो डाऊट त्यांची ॲक्टिंग खूप छान आहे, पण स्टोरी वेगळी, पण विलन सेम. आय विश दुसरं कोणी असतं आणि त्याला विलनचा चान्स दिला असता तर ते विलनचं कॅरेक्टर थोडं रिफ्रेशिंग वाटलं असतं ऑडियन्ससाठी. होता जेव्हा म्हणून वाचला शिवा असं महाराज म्हणाले होते. हा स्पेशल अपीअरन्स सलमान खान करणार आहे असं म्हणतात. वी ऑल नो की रितेश यांचा मराठी मूवी आणि सलमान खान नाही असं होतच नाही. लेट सी. त्यांचा अजून काही लुक रिव्हील नाही झालेला, बट पाहायला मजा येईल. लास्ट बट नॉट द लिस्ट, अजय अतुल यांचं संगीत. यार त्यांचे गाणी किती भारी असतात, वी ऑल नो. आणि आता महाराजांवर सिनेमा आला आहे तर एक्सपेक्टेशन अजून वाढलेत. आय रिअली होप की ह्या सिनेमामध्ये एक तरी पोवाडा अजय अतुल यांचा असावा. तुम्ही सांगा, तुम्हाला पण हे बघण्यात इंटरेस्ट आहे का? सिनेमामध्ये जो VFX वापरलेला आहे त्यावरही लोकांचे मिक्स्ड रिस्पॉन्सेस आहेत. काही लोकांना इंडोर VFX आहे तो छान वाटतोय, तर काही लोकांना जे आउटडोर VFX आहेत, जसे की फायटिंगचे सीन्स आहेत, सह्याद्रीच्या पर्वतरांगा दाखवण्याचा जो प्रयत्न त्यांनी केलेला आहे तो एवढा इम्प्रेसिव्ह वाटत नाही आहे. आणि इथे परत हिंदी आणि मराठीचं कंपॅरिझन सुरू केलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की बॉलिवूडमध्ये आतापर्यंत VFXवर बऱ्याच मूवी बनलेल्या आहेत. मराठीमध्ये हा प्रामाणिक प्रयत्न रितेश देशमुख यांनी पहिल्यांदाच केलेला एवढ्या मोठ्या बजेटवर, तर आपण तो ॲप्रिशिएट केला पाहिजे. कारण की आपण नेहमीच म्हणतो की मराठीमध्ये बिग बॉलिवूडसारख्या मूव्हीज, बिग बजेटसारख्या मूव्हीज बनत नाहीत. त्याचं हेच कारण आहे की तेवढं बजेट मराठी सिनेमामध्ये दाखवणारं, लावणारं कोणी नाही आहे. आपल्या मराठीमध्ये एवढ्या जास्त बजेट असलेला, एवढ्या ग्रँड लेवलचा VFX पहिल्यांदाच होतोय. त्यामुळे हे कंपॅरिझन कितपत बरोबर आहे? रितेश ही सुरुवात करू इच्छितात. खरं तर ही फार मोठी रिस्क आहे. मूवीच्या ॲडव्हान्स बुकिंगची जर आपण बात करायला गेलो तर काल म्हणजे 27 एप्रिलला ॲडव्हान्स बुकिंग स्टार्ट झालं होतं आणि महाराष्ट्रामधनं खूप छान प्रतिसाद आला. अराउंड 13 लॅक्सचा ओव्हरऑल कलेक्शन झालेला आहे. आणि आज जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करते तर जवळपास 34 लॅक्स फर्स्ट डे ॲडव्हान्स बुकिंग झालेला आहे. यावरून सिनेमा ट्रोल होतोय, कॉन्ट्रोवर्सीमध्ये जातोय, तरी पण मागे पडत नाही आहे, तो पुढेच जातोय.